तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की परम पूज्य भगवान बाबा परम पूज्य भीमसिंह महाराज की परम पूज्य भक्तराज महाराज की अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला आनंद कंद भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. काल आपण पाहिलेल्या आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तीषु पुत्रदार गृहादिषु सर्वप्रथम आपण बघितलं की ते या शरीरावर उदास असतात. बिढारी जैसा त्या ठिकाणी उखिता जैसा बिढारी बैसला आहे देहावरी उदास. या देहावर उदास असतात. देहाच्या नंतर घरावर उदास असतात. हे सगळं क्रमशः आपण बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? स्त्री आहे, संपत्ती आहे, मुलं बाळं आहेत, हे सगळ्या गोष्टीवर ते उदास असतात. त्याचं कारण असं आहे, ह्या शरीरावर उदास असण्याचं कारण त्यांना त्या शरीराविषयी यथार्थ रीतीनं ज्ञान झालेलं आहे. आत्मा आणि अनात्मा जसं हा अध्यात्म क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञाचा आहे. त्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये त्यांना यथार्थ जाण झालेली आहे की हे शरीर कसं आहे म्हणून. या संबंधानं त्यांना माहिती आहे की या शरीराच्या मागे 6 प्रकारचे विकार लागलेले आहेत. अस्ते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते, अशा प्रकारचे याच्या मागे विकार लागलेले आहे. गर्भामध्ये आल्यानंतर अस्तित्व असते, त्याच्यानंतर जन्म होतो, जायते, वर्धते, थोडी थोडी वाढ होते, विपरिणमिते, त्याच्यामध्ये बदल होत चालतो, बाल्यावस्था आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धावस्था आहे, नंतर अपक्षीयते म्हणजे त्याचा क्षय होत चालतो. शरीराचं सगळं तेज वगैरे जसं वृद्धापकालामध्ये कमी कमी होत जातं, नंतर विनश्यते, असं हे सगळं नंतर नष्ट होऊन जातं. शरीर आहे की त्याच्या मागे हे अशा प्रकारचे 6 विकार लागलेलेच आहेत. आणि हे ज्यांनी ज्ञानाच्या दृष्टीनं ओळखलेलं आहे म्हणून ते हे शरीरही माझं नाही, घरही माझं नाही, जिथं देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावने चोरा रक्षत असे भासत असे. मुळात देहच खरा नाही तर देह संबंधानं आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. घर आहे, पत्नी आहे, संपत्ती आहे, मुलं बाळं आहेत, हे सगळं कशाने आलं? देह संबंधाच्या पुढचा तो कारभार आहे सगळा. कोणाचे हे घर, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. कोणाचा आहे सांगा तुम्ही? आत्मा राम त्याचा, तोची जाणे, आत्मा राम त्याचा, तोची जाणे, मी तू हा विचार, मी तू हा विचार, विवेके शोधावा, विवेके शोधावा. मी तू हा विचार, विचार, मी तू हा विचार. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. अगोदर आमच्या गावी फकीर यायचे, ना घर तेरा ना घर मेरा, चिडिया रहेन बसेरा है, असं ते म्हणायचे. कुणाचं घर आहे महाराज? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. हा देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूताकडून उसना घेतलेला आहे आणि उसनी घेतलेली गोष्ट परत द्यावी लागते. पाचाचा घेतलेला उसना शेखी त्याचा त्याशी देणे लागे. पंचमहाभूताकडून हा उसना घेतलेला आहे आणि हे आपल्याला पुन्हा द्यावा लागतो. म्हणून हे शरीरही आपलं नाही. कोणाचे हे घर, कोणाचे हे देह, कोणाचे हे घर, कोणाचे सांगा तुम्ही. आत्मा राम त्याचा तोची जाणे, मी तू हा विचार विवेके शोधावा. मी कोण आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. विवेक म्हणजे सत्सद विवेक असला पाहिजे. आणि ज्यांना अशा प्रकारचं दृढ अप्रोक्ष ज्ञान झालेलं आहे ते हा विचार करतात, म्हणून ते या देहावर उदास असतात. कोहम कथमिदम जातम, की मी कुठून आलेलो आहे, कुठे आपल्याला जायचं आहे, अशा प्रकारे हे जे काही आहे याचा जो विचार आहे हा माणसानं करायला पाहिजे. म्हणजे मनुष्याला या देहावरची आसक्ती सुटते. आणि तोही विचार जर त्या ठिकाणी दृढ अप्रोक्ष ज्ञान असलं तर ठीक आहे, त्या शाब्दिक विचारानं काही होत नाही. नुसतं शब्दज्ञान झालेलं ते पोपटासारखं असतं. शिकल्या पोलाचे सांगतील बोल, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा.
2 शब्द शिकलो, शास्त्र वाचन करू लागलो, त्याच्यात कळू लागलं तर मनुष्य बोलतात. नुसतं बोलक्या शंखाला महत्त्व नाही. बोलाचीच कडी आणि बोलाचीच भात आणि जेवून या तृप्त कोण झाला. नुसतं बोलण्यानं काही होत नसतं. तशा प्रकारची अनुभूती येण्याकरता ते ज्ञान अंगोअंगी मुरण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते. तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. जरी हा हो कृपा करील नारायण, भगवान कृपा करील तर हे सगळे अनुभूती येते. नाहीतर मग अशा शाब्दिक अंगानं कितीही आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा गोपाळ पावे आहे. असे खूप अनंत वाचाळ आहेत की जे ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करणारे आहेत, पण त्यांच्या रोमरोमामध्ये कुठल्याही प्रकारची अनुभूती नाही. जे की भक्त प्रल्हादाच्या ठिकाणी अनुभूती होती, धुळबाळादिकांना त्याची अनुभूती प्राप्त झाली, तशी अनुभूती या भक्तासारखी यांना प्राप्त होत नाही. कारण त्यांचं ते ज्ञान फक्त शाब्दिक ज्ञान असतं. म्हणून हे सगळं सांगितलं. आणि काल आपण पाहिले पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. इष्ट परिस्थिती, अनिष्ट परिस्थिती, अनुकूल प्रतिकूल ह्या कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीनं त्यांचं मन जे आहे ते सुखदुःखाला कारणीभूत होत नाही. चांगली गोष्ट झाली म्हणजे सुखी व्हायचं, एखादा वाईट प्रसंग आला म्हणजे दुःखी व्हायचं, असं काही नाही. नित्यंच समचित्तत्व. त्यांचं मन जे असतं दोन्ही ठिकाणी कसं असतं, सम असतं. त्याला माऊलीने काल दृष्टांत दिले की जसा सूर्य आहे तिन्ही काळामध्ये तो कसा आहे, एकसारखाच आहे. सकाळ दुपार संध्याकाळ एकसारखाच आहे. समुद्र आहे, उन्हाळ्यातही तसा आणि पावसाळ्यातही तसाच. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम. हाँ, बहुत बढ़िया. समुद्र माप प्रविशन. समुद्र जसा उन्हाळा असो पावसाळा असो तसं इष्ट अनिष्ट परिस्थितीमध्ये. आणि हे ज्याचं त्याने अवलोकन करून बघायचं. कारण प्रपंचामध्ये आपण आहोत, आपण गृहस्थी माणसं आहोत. आपल्याला पावलोपावली या गोष्टीचा काय येत असतो, अनुभव येत असतो. एखादा सुखाचा प्रसंगानं आपण फार हुरळून जातो, दुःखाच्या प्रसंगानं रडत बसत असतो. आणि साधू संत म्हणतात की दुःख में रोवो मती, सुख में हसो मती, सोते जगते कबहू नाम भूलो मती, नाम धन का खजाना बढ़ाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. जी काही परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे ती चांगलीच आहे अशा प्रकारचे समजून चित्त स्थिर ठेवावं. ही गोष्ट, ही अनुभूती जीवनामध्ये हे सगळं श्रवण करून वगैरे आपण मिळवायला पाहिजे. नाहीतर मग भगवंताला करुणा भाकून तरी मिळवावी. जर येत नसेल की देवाला सांगायचं की देवा हे सगळं आम्ही करतोय गोष्ट खरी, पण हे काही जमायला तयार नाही सूत्र, हे काही सूत्र जमायला तयार नाही. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनी या बाई भवहातारी दातारा दातारा चतुरा तू शिरो. देवा तू चतुर आहे, शिरोमणी आहेत, गुणवान आहेत, लावण्यवान आहे. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा करी या तिमिराचा नाश. हे सगळं तिमिर आहे. आम्हाला एक शब्दानं कळते. तुका म्हणे कळे परी होता ते आंधळे. शब्दानं आम्हाला खूप कळालेलं आहे की हा संसार खोटा आहे. आम्ही हजारो प्रमाण वाचून सगळे पिऊन बसलोय. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण ती गोष्ट आमच्या अनुभवाला येणं त्याचं काय आहे, ती अनुभूतीमध्ये यायला तयार नाही. हे प्रमाण माहिती आहे आम्हाला, पाठ आहे, गोष्ट खरी आहे, पण ती येण्याकरता तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी कृपा करा. करी या तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशापाश करी वास हृदयी. आमचा आशापाश जो आहे तो आम्हाला फार दुःख देतोय, त्यामुळं तो आशापाश तुम्ही तोडून टाका. आणि आम्हाला ते आम्ही याच्यात का गुंतलो, पाहे गुंतलो नेनता. अज्ञानामुळं आम्ही याच्यात फसून गेलो. आमचं अज्ञान काही जायला तयार नाही. हे अज्ञान म्हणजेच हे माया वगैरे, हे यालाच अज्ञान म्हणायचं. मायेत आम्ही फसून गेलो. अशी ती माया फार कठीण आहे. माया फार कठीण आहे.
हम्म? एक करो तर म्हणा ना कधी. हे माया ते माया तेरी बहुत कठीण आहे राम. ही माया जी आहे ना माणसाला फसून टाकते. आपल्याला पुष्कळ कळतं, प्रमाण माहीत असतात. आपण प्रवचन ऐकलेत, कीर्तन ऐकले, हजारो कीर्तनकार आपण कसे घातलेत. असे किती का कीर्तनकार येऊन गेले, किती का आम्ही सप्ते केलेले. हजारो कीर्तनकाराचा मी ऐकून बसलो. सगळ्या कीर्तनकाराला घोळून पिलो आम्ही, सगळ्या भागवतकाराला घोळून पिलो, पण तरी सुद्धा या मायेच्या सपाट्यातून काही आम्ही बाजूला व्हायला तयार नाही. हे माया तेरी. काय ते शब्द? रक्तमास हड्डी शब्द सरळ सरळ सरळ. रक्तमास हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. हे रक्तमास हड्डी हे ढेर आहे सगळं शरीर, आणि चामड्यानं पॅक केलेले. याच्यामध्ये एकही वस्तू चांगली नाही. नाही तर कापून पहा, कोणताही भाग घ्या आणि कापून पहा, आणि म्हणायचं हे खरंच लई क्वालिटी भारी आहे. कुठं कापा, आमचं काही महिने, पायावर चिरा मारा, कुठेही मारा. तुम्हाला जर वाटत असं हे लई भारी पार्ट आहे तर हाणून पहा. याच्यावर फक्त चामडी लावलेली आहे. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. हाँ, देख उसी की सुंदरता हो जाती नींद हराम. बस त्यालाच पाहून आपली झोप हराम झाली. मी म्हणजे मीच, मलाच पाहन पानफुल, पण आतून काय आहे? नारी स्तनभर नाभिनिवेशम मिथ्या मागा मोहायेशम एतद मांसवसाद विकारम मनस विचिंतय वारम वारम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ. ज्या सुंदर स्त्रीकडे बघून तू भुलून गेलाय, तिच्या आतमध्ये काय आहे? एतम मांस विकारम. हो, सगळं त्या ठिकाणी आतमध्ये मेद, मांस, रक्त अशा प्रकारची घाणेरडी वस्तू आहे, आणि त्याच्यात भुलून गेला. त्याचं कारण काय आहे? तर ए माया तेरी बहुत कठीण है राम. करता नित्य विरोध क्रोधता कहता हुआ परिणाम. करता नित्य विरोध क्रोधता कहता हुआ परिणाम. होता क्रोधित स्वयं तो होती पानी बिना नदान. ये माया तेरी बहुत कठिन है राम. ये माया तेरी बहुत कठिन है. नुसतं आपण बोलत असतो का क्रोधाच्या बाबतीमध्ये? बोला काय ते शब्द काय? करता नित्य विरोध क्रोधता हां, कहता पुरा परिणाम. काय क्रोध करणं चांगलं नाही हो, वाईट परिणाम असतो. क्रोध आगन से तेज. आपण गाणे भजनात म्हणतो क्रोध आगन से, आणि स्वतःच भडकतो. क्रोध आगन से. क्रोधित स्वयं तो होती वाणी बिना लगाम. हां, आणि स्वतः एवढा क्रोधी होऊन जातो की त्या वाणीला कुठला लगामच राहत नाही. इतके काही काही क्रोधी अरो असं माणसावर, महिला पुरुषावर क्रोध येतोच येतो, पण जडावर सुद्धा जडावर सुद्धा क्रोध करतात. मी आंघोळ करताना एकदा पाहिलं, ती पियर साधून हातातून निष्ठाली, मायला तुझ्या त्या साबणीला तुझ्या. हा, ती जड साबण, तिला काय कळतं सांगा? हे मी स्वतः पाहिलं. अरे एखाद्या माणसावर, एखाद्या याच्यावर रागवलं ती तरी गोष्ट, तिला काय? मग ती निष्ठतीच ना, ती निसटणारच ना. असे लोक आहेत, विचित्र लोक आहेत. आणि क्रोधाच्या बाबतीत बोलतील क्रोध आगन से.
पण हे काय घडतंय, हे माया तेरी बहुत कठीण है राम. हा. मृत्यु देखता है गौरों की रोज सवेरे शाम. मृत्यु देखता है गौरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ पुकार. माया तेरी बहुत कठिन है राम. बहुत कठिन है राम. राम बहुत कठिन है राम. माया तेरी बहुत कठिन है राम. हो, बघा किती सुंदर लिहिलंय. मृत्यू देखता है और औरों की रोज सबेरे शाम. दुसरे मरताना पाहतोय, त्यांना नेऊन जाळून येतोय, हे सगळं बघतोय. आणि स्वतः आता असे घर बांधतो की जसं काय कायमचा इथंच आहे. हो, काय ते शब्द पुढचे. भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ पुकार. भवन बनाता ऐसे जैसे हरदम हा मुक्काम, की तुम्ही कायमची इथंच राहणार आहेत. हे असं का घडतं, तो माया तेरी बहुत कठीण आहे. या मायेच्या फाशामध्ये मनुष्य अडकून जातो. प्रातस्मरणी वैकुंठवासी कंधारकर महाराज म्हणायचे, काय या मायेनं आपल्याशी वैर केलंय काय नाही. बोलायला पुष्कळ बोलतो, ऐकायला पुष्कळ बोलतो, पण तसा प्रसंग आला की गुंतलाच, प्रसंग आला की अडकलाच. फक्त शब्दातून माणूस बोलत राहतो. स्मशानभूमीत गेलं तर काय खरं नाही, पाण्याचा बुडबुड काय खरं. नुसता तोंड फुरायचा विषय उशीर. चुना ऐकाव थोडा. तंबाखू होती, मी चुना आणायचं विसरलो, चोळलीच का गेला विसरून. अशा प्रकारची ही स्थिती आहे. पण ज्या महात्म्यांना दृढ अप्रोक्ष ज्ञान आहे त्यांचं हे सगळं पुत्रदार ग्रहादिषु नित्यांच समचित्तत्वमिष्ठा अनिष्टोपपत्तीषु. एक राहिलं का. हां बोल. राजेश्वर प्रभु मायापति करुणानिधि है नाम. राजेश्वर प्रभु मायापति करुणानिधि है नाम. नाथ निवेरो अपनी माया. नाथ निवेरो अपनी माया. जीव रहे विश्राम. माया तेरी बहुत वाह, बहुत. देखता याचा आवाज पण चांगला आहे, पहाडी आवाज. हे माया तेरी बहुत कठीण है राम. हे जे संत राजेश्वरानंदजी, त्यांची आपण रामकथा यूट्यूबवर वगैरे असते, ते आता त्या ठिकाणी प्रयाण झालं त्यांचं आहे ना. पण ते खूप सुंदर कथा सांगतात. त्यांचे काही ज्या काही कथा आहेत त्या इतक्या गोड आहेत आणि इतक्या रसयुक्त सांगतात त्या, तर ते खरंच माणूस दंग होऊन जातो आहे. अशा त्या कथा आहेत. त्यांनी स्वतः काही गोष्टी त्यांनी पद रचलेले. त्यांचं पद हे राजेश्वर काय शेवटी. राजेश्वर प्रभु तुम मायापती करुणानिधि है नाम. हे मायापती तुम्ही आहात, परमात्मा तुम्ही करुणानिधी आहात. हां. नाथ निवेरो अपनी माया. जीव रहे विश्राम. हे परमात्मा तुमची माया तुम्ही आवरून घ्या. हो, आवरी आपली ही माया आम्हासी का भयाभीत केली. तुम्ही आवरा तर आम्हाला विश्रांती प्राप्त होईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाची अनुभूती येण्याकरता भगवंताला करुणा भासावी, की देवा आम्ही हे शब्दातून फक्त बोलणारे आहोत, आम्ही फक्त बोलक्या पोपटासारखे आहोत, बाकी आम्हाला त्याचं काही ज्ञान झालेलं नाही असं ते आहे. म्हणून तुम्ही आमच्यावर कृपा करा, तर त्यावेळेला हे सगळं कळेल. आणि त्या ज्या महात्म्यावर ही कृपा झालेली ते महात्म्य अशा प्रकारे राहतात. हे 2 लक्षणाचा विचार आपण काल केला. आता त्याच्या पुढचा श्लोक आहे. वा. महिचा अनन्य योगीन
भक्तिरव्यभिचारिणी. जिवंत चालती बोलती गीता आहे की नाही? चालती बोलती गीता की त्या मैच्या अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देशैवित्व मरतिर्जन संसदी. या श्लोकामध्ये परत 2 लक्षणाचा विचार आहे की मैच्या अनन्य योगेन, अनन्य योगानं जे माझी भक्ती करतात आणि ती भक्ती अव्यभिचारिणी. भक्ती माणसाची व्यभिचारी नसावी. भक्तीला 4 कसोट्या आहेत. भक्त म्हणजे काही नुसतं टपुरी माळ घातली आणि गंध लावला म्हणजे झाला असं त्याचा अर्थ होत नाही बरं. भक्ती करणाऱ्याला 4 कसोट्या आहेत. भक्ती करणारी ती एक तर निष्काम पाहिजे, ते तर पहिला टप्पा आहे. भक्तीमध्ये सकामता आली की ती भक्ती संपली. त्याचं कारण त्याच्यामध्ये त्याचा संसारच आला. सकाम भावना आली ना, ती भक्ती कशी होऊ शकते? जसं आपण म्हणतो भगवान महादेवाला तर लोक भरपूर चालले, पण सकाम येते. ते पहिला टप्पा आहे. भक्ती निष्काम पाहिजे आणि आपण सकाम आहोत. आपल्याला काहीतरी लागतं तिथं. आपण पाणी फुकट, पाणी सुद्धा पाहिजेत नाही कोणाला फुकट. म्हणजे महादेवाला फुकट पाणी द्यायची तयार नाही आपली. तर हां, पाणी दे ना, दुसरं काय, 1 लोटा देईल म्हणजे नुसतं पाणी दे, पण ते पाणी सुद्धा फुकट नाही. त्याच्या मागे काही काहीतरी, म्हणजे याचा अर्थ आपण देवाला सुद्धा फुकट पाणी पाहिजे नाही. दुसऱ्याला काय पाजणार आहे? दुसऱ्याला काय पाजणार आहे? आणि भक्तीची पहिली कसोटी निष्काम पाहिजे. काहीच मागायचं नाही, लोकांपुढेही मागायचं नाही, देवालाही काही मागायचं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागत. काहीच मागत नाही. का मागायचं नाही? कारण तो अंतर्यामी आहे. त्याला कळतं ना तुला काय पाहिजे ते. त्यानं तुझं गर्भवासात सुद्धा रक्षण केलेलं आहे. भगवंताने आपलं गर्भवासात रक्षण केलं की नाही? त्यावेळेला आपल्या हातात काय सत्ता होती? काहीच नाही. त्या एवढ्या घाणीमध्ये सुद्धा आपल्याला जिवंत ठेवलं, आपल्या सगळ्या व्यवस्था केल्या. तो आपल्याला पुढे उपाशी मारील का? तो आपल्याला जीवनभर व्यवस्था करणार नाही का? म्हणजे तुम्ही आता देवाला मागता म्हणजे तुमचा विश्वास नाही देवावर. पहिली गोष्ट तर तुमचा भगवंतावर भरोसा नाही. अरे, आणि इकडं म्हणतात सोनू मेरे पे भरोसा रखो, काहीतरी आहे ते इकडे असं म्हणतात. हो, मेरा भरोसा नाही क्या काय असं काहीतरी आहे. हो, मग विसरून गेलो मी त्यात. हो, हां, सोनू, हां, हे बरोबर. थोडा आधार देत जा बरं का. हे थोडं मला कधी काय होतं विसरून जातं. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, मी कोणाला सांगणार नाही, आधीच सांगितलं. हो, आणि भगवंताच्या आधार आपल्याला भगवंतानी ज्या आईच्या उदरात जिवंत ठेवलं, तिथं पालन केलं, तो बाहेर पालन करणार नाही का? त्याला आपल्या सगळ्या गोष्टी कळतात ना. अहो, साधं बायको आपली किती दिवस आपल्याबरोबर असते. लग्न झाल्यानंतर 2 वर्षात त्याला नवऱ्याला काय लागतं तिला कळतं. सगळं कळतं. नवऱ्याचा स्वभाव कळतो, त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी कळतात, सगळं कळून जातं. आणि किती सहवास असतो हा. परमात्मा तर गर्भवासापासून रक्षण करतो ना. आपला नवऱ्याचा स्वभाव कळत को नाही कळतो सांगा? त्या नवरा असा पायऱ्या सोडून वर चालला, गच्चीवर चालला, हे स्वयंपाक करतो. कुठे निघाले? अरे जरा उन्हाळा दिवस आहे, चिमण्याला पाणी देऊन येतो. या म्हणले खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात. म्हणजे कळतं. हो, आपला नवरा कोणत्या ढंगाचा आहे काय आहे ते सगळं बायकोला कळून जातं. हो, तर सांगण्याचं तात्पर्य असं की बाईला काही कळत नाही का स्वभाव कळतो. तसं भगवान आहे तो, त्याला सगळं जीवात्म्याचं कळतं ना. तो काय, त्याला कसं रक्षण करायचं, त्याला काय द्यायचं. म्हणून पहिलं काय आहे? निष्काम. आपली भक्ती कशी पाहिजे? निष्काम पाहिजे. काहीच मागायचं नाही. काहीच मागितलं नाही तरी तो देतोच. आज आपल्याला इतक्या, हे फार महत्वाचं. निष्काम पाहिजे. आपली भक्ती निर्दंब पाहिजे. भक्तीमध्ये दांभिकपणा नाही, म्हणजे लोकाला दाखवण्यापुरतं नाही पाहिजे. भक्ती अशी लोकांनी पाहावी, लोकांनी म्हणावं काय बुवा तुमचं, असं नाही. निर्दंब, निष्काम, निर्दंब, निष्पाप पाहिजे. कुठल्याही प्रकारचं पाप वासना चित्तामध्ये नाही पाहिजे. नाहीतर काही माणसं नुसते दाखवण्यापुरते माळा मुद्रा वगैरे लावतात आणि अनेक पाप करून बसतात. ते काय कामाचं? आणि निर्व्यभिचारी पाहिजे. निर्व्यभिचारी म्हणजे एकनिष्ठ भक्त पाहिजे.
एक निष्ठता पाहिजे आपल्या भक्तीमध्ये. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. ही काय आहे? एक निष्ठता आहे. म्हणजे ह्या देवाला त्या देवाला काही शेंद्रेन काही हेंद्रेन अशा प्रकारचे नसते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे कामा नाही आता मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक विधा आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. एक निष्ठता पाहिजे की आम्ही त्या ठिकाणी देवा तुमच्या वाचून कोणत्याही देवाला मानणार नाही, शेंद्रे हेंद्रे कोणत्या देवाला मानणार नाही, कोणत्या वेगळ्या मार्गाला जाणार नाही, आम्ही तुमचीच भक्ती करणार. ही एक निष्ठता आहे. ही एक निष्ठता आहे. तर ही अव्यभिचारी भक्ती म्हणतात त्याला, निर्व्यभिचारी. मैच्या अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी अव्यभिचारिणी. अनन्य योग, अनन्य या शब्दाचा अर्थ भगवंताशिवाय डोक्यामध्ये अन्य कुठलाही विषय नाही, त्याला अनन्य म्हणतात. हे मागे सुद्धा एकदा अनन्य शब्द आलेला आहे. जो मज होय अनन्य शरण किंवा अनन्यास चिंतयन्तो माम वहाम्यहम. अनन्यास चिंतयन्तो माम हे अनन्य शब्द आहे. ते भक्तिरव्यभिचारिणी मैच्या अनन्य योगेन विविक्त देशैवित्व मरतिर्जन संसदी. विविक्त देशैवित्व म्हणजे एकांत स्थळामध्ये राहण्याचा आवड आणि लोकांमध्ये येण्याचा कंटाळा. मरतिर्जन संसदी म्हणजे जास्त लोकांमध्ये येण्याचा कंटाळा. जिथं जास्त लोक जमलेले आहेत तिथं त्यांचे वेगवेगळे स्वभाव. हां, नाव बरोबर. तर हे श्लोकाचा काय झाला? सरळ सरळ अर्थ आहे. आता त्याच्यावर माऊलीनं अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या श्लोकाचा भाव प्रकट करताना माऊलींचे शब्द बघा. आणि मी वाचवणी काही अनिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचितही दयाचा केला. त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच चांगलं नाही, अनिक गोमटेच नाही, असा ज्याच्या मनानं निश्चय केलेला आहे. एक परमात्माच फक्त माझ्या आवडीचा विषय आहे. एका देवा वाचून मला आता दुसरं काहीही आवडत नाही, दुसरं काहीही त्याला गोमट लागत नाही. एक मी वाचवणी काही अनिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचितही दयाचा केला. असा या भक्तांच्या अंतःकरणामध्ये निश्चय असतो आणि तितकी त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी आवड असते. नाटाचा पहिला अभंग आपल्याला तो सांगतो. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल जीवेचा जिव्हाळा. हां, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा कृपेचा कोळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठले. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही, तुका म्हणे आता नाही दुसरे. शतखंड माझी होईल रचना परिया वचना पालटेन. माझी जिभेचे 100 तुकडे झाले तरी मी विठ्ठला वाचून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. कुठल्याही प्रसंगामध्ये काहीही माझ्यावर आपत्ती आली तरी सुद्धा मी विठ्ठलाच्या चरणाला सोडणार नाही. हे एकनिष्ठता आहे. जगद्गुरु तुकोबारायांचंही वाङ्मय हेच सांगतं. ज्ञानोबाराही तेच सांगतात की तुझे उच्चारिता मना येत असे लाज. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना येत असे लाज. त्यांच्यासुद्धा एक निष्ठता आहे. सर्व साधू संतांनी अशा प्रकारची ही भक्ती केलेली आहे.
शरीर वाचा मानस पियाला कृतनिश्चयाचा कोश, एक मी वाचो निवास न पाहतियान. शरीर, वाणी आणि मन या तिन्हीची निष्ठा तिथेच आहे. या शरीरानं सुद्धा तीच सेवा आहे. जसं 3 प्रकारचे तप असतात. शारीरिक तप आहे, वाचिक तप आहे आणि मानसिक तप आहे. हे कोणत्या अध्यायात आहेत 3 प्रकारचे तप? शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. गीतेच्या कोणत्या अध्यायामध्ये? 17. बरोबर बरोबर 17व्या मध्येच आहे. देवद्विज गुरु प्राज्ञ हे शारीरिक तप झालं. आणि याचं वाचिक तप अनुद्वेगक्रम आणि मानसिक मनप्रसाद भावसंशुद्धिरतेत. गडबड नाही करायची, गडबड केल्याने माग पुढं सावकाश म्हणायचं. तर देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जम हे शारीरिक तप आहे. हे शरीर सुद्धा भगवंताला अर्पण कसं करायचं? तर देव द्विज गुरु प्राज्ञ, देवाचं पूजन करायचं, ब्राह्मणाचं पूजन करायचं, गुरुचं पूजन करायचं, विद्वानाचं पूजन करायचं, शुद्धता ठेवायची, शौच म्हणजे पवित्रता ठेवायची. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम, स्वभाव सरळ ठेवायचा, आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाचे, ब्रह्मचर्य अहिंसा हे शारीरिक तप आहे. हे शरीरासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. मनाचं वाचेचं तप आहे अनुद्वेगक्रम वाक्यम. तोंडातून कोणाला उद्वेग होईल असा शब्द वापरायचा नाही, कोणाला दुःख होईल असं बोलायचं नाही. आणि ते आपले बोलणं कसं पाहिजे? सत्यम प्रियम हितंच. आपण खरं बोलायला पाहिजे, प्रिय बोलायला पाहिजे, दुसऱ्याचं कल्याण होईल अशा प्रकारची वाणी वापरायला पाहिजे. हे सगळं आपला विषय मागे होऊन गेलेलं आहे. हे वाणीचं तप आहे. आणि मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्म निग्रह. मन सुद्धा माणसाचं कसं पाहिजे? पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. आणि त्या ठिकाणी मौन धारण करायचं म्हणजे भगवत चिंतन करायचं मनातलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. हे सगळं मनाचीही आपल्यावर कृपा झाली पाहिजे. हे सगळं शरीर वाचा मानस पियाला कृतनिश्चयाचा कोश. ज्याच्या शरीरानं, वाणीनं आणि मनानं हे सगळेचे सगळे भगवत चरणारविंदी अर्पण केलेले, सगळे परमात्म्याविषयी ते कार्य करतायत. त्याला आता दुसरं काहीही आवडत नाही. एक मी वाचो निवास न पाहतियान. ज्याच्या शरीराकडे पाहिलं तरी त्याचे सगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये राहतात, प्रभूच्या सेवेमध्ये राहतात. वाणीनं भगवंताचं नामचिंतन, वाणी गुणानी कथनो श्रवणो कथायाम. वाणीनं भगवंताचे गुणानुवाद गात आहेत. मन सुद्धा भगवंताचं ध्यान करतंय. असं हे सगळं जे आहे, एक मी वाचो निवास न पाहतियान. किंबहुना निकट निज जयाचे झाले मज, तेने आपणया आम्हाशे जे की केली. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं, ज्यांनी अशा प्रकारचं मला सर्व अर्पण केलेलं आहे की आम्ही दोघे आता एकाच शेजेवर आहोत. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हारी. मी तू पण जाऊ दे दुरी. मी तू पण संपून गेला की आता तुम्ही आम्ही एकच आहोत, एकच आहोत. तर अशा प्रकारची स्थिती आहे. आता दुसरे सगळ्या गोष्टी सोडून दिल्या, भगवंताची एक आवड लागलेली आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला भगवान कृष्ण म्हणायला लागले की माझी आहे तशी पाहे, नाहीतरी घरा जाये चोरून या माये नवनीत आणावे. भगवंतांनी सांगितलं माझी शिदोरी आहे तशी तुम्ही आणा, नाही तर घरी जायचं आईला चोरून घेऊन यायचं, असं भगवान म्हणतात. हाकलून द्यायला लागले. तर जगद्गुरु तुकोबारे सुद्धा त्यावेळेला होते, कारण चौयुगाचा भक्त आहे ना. भक्त हे 4 युगात असतात. तुकोबारांनी सांगितलं देवा तुम्ही घरी जायला कोणाला सांगता? घरी आम्ही जर काही ठेवलं असतं तर घरी गेलो असतो. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा मग घरी आम्ही काही ठेवलेलं नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मानी मानसी आहे. आम्ही संसाराला काडी लावून दिलेली, संसाराला काडी लावून टाकली. आमच्या हाताने त्याला पेटून दिलं. पेटून दिलं म्हणजे प्रत्यक्ष नाही बरं,
मनातली आसक्ती तोडून दिली. आसक्तीरन विश्वंग पुत्रदार ग्रहादी, या संसाराविषयीचे जे आसक्तीचे दोर आहेत ते सगळे तोडून टाकले आणि आता तुम्ही म्हणता घरी जा. ज्याने आसक्तीचे दोर तोडून टाकले त्याला भगवान घरी पाठवत नाही. बिभीषणानं आसक्तीचे दोर तोडून टाकले होते. जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भवन सुहृद परिवारा सबके ममता ताग बडोरी मम पद मनहि बांध बरी डोरी. हो, समदर्शी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नहीं मन माही. अस सज्जन मम उरबस कैसे, लोभी हृदय बसई धन जैसे. कारण त्या बिभीषणाने सगळे दोर तोडून टाकले. म्हणून भगवान म्हणतात मला तुम्ही फार आवडता. लोभी माणसाला जेवढं धन आवडतं तेवढं मला तुम्ही आवडता. तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही घरी काहीही ठेवलेलं नाहीये, तुम्ही आम्हाला पायाच्या वेगळं करू नका. भगवंतानी त्यांना आपलंसं केलं, बाळगोपाळांना आपलंसं केलेलं आहे. मग त्या सगळ्या शिदोऱ्या काढून घेतल्या आणि तो काल्याचा भगवंताने आनंद दिलेला. काला म्हणजे जीव ब्रह्मैक्य अवस्था आहे. त्या बाळगोपाळांना जो भगवत आनंद काय असतो, ब्रह्मानंद काय असतो, तो भगवंतानं तिथे दिलेला आहे. त्याचं कारण हे दोघांमध्ये काय झालं, आता एका स्टेजवर आले ते. तेने आपणया आम्हा शेजे की केली, रिगता वल्लभा पुढे नाही अंगीजीवी साकडे, ते कांतेचे नि पाडे एक सरला जो. आता ही गोष्ट ज्ञानोबारायांनी दृष्टांतानं पटवून दिलेली की भक्त कसे एकरूप होतात भगवंताशी. ते एक दृष्टांत, रिगता वल्लभा पुढे नाही अंगीजीवी साकडे. जी पतिव्रता स्त्री असते ती इतर पुरुषासमोर लज्जित होणार, इतर घरामध्ये कुटुंबामध्ये कुठे गेली तर लज्जित होणार. भाया दीर वगैरे असेल, ननंद असेल, कोणी असेल त्यांच्यासमोर ती लज्जा ठेवणार. पण एकांतवासामध्ये ज्यावेळेला पतीला भेटायला ती जाते त्यावेळेला तिला कुठल्याही प्रकारचा संकोच नसतो. तिच्या मनामध्ये संकोच नसतं. शरीराचं वस्त्र त्या ठिकाणी व्यवस्थित आहे की नाही, पदर व्यवस्थित आहे की नाही हे बघण्याची काही गरज नाही. कारण ती त्या पतीशी काय झालेली, एकरूप झालेली आहे. पती पत्नीमध्ये काल्पनिक भेद असतो, वास्तविक अभेद आहे. शास्त्रकारांनी सांगितलं ते दोघं वेगवेगळे जरी असले, नावं वेगवेगळे जरी असले तरी असायला एक असतात. म्हणून नवरा बायकोच्या भांडणात माणसानं पडू नये. त्याचं कारण ते कधी बिघडतील आणि कधी एक होतील त्याचा काही नियम नाही. त्याच्यामुळे शहाण्या माणसाने त्यांच्या भांडणात पडायचं नाही, कारण ते एकरूप असतात. एखादा साहेब असला, त्याला मोठ्या हुद्द्यावर असला, त्याची बदली झाली तर त्याची बायको सगळीकडे जाऊन काय सांगते, ओ खंडूची आई आमची बदली झाली, म्हणते की नाही. बदली कोणाची झाली, साहेबाची झाली. हिला काहीच येत नाही, हिला सही बी करते, करा सही तर लावा शाही, हिचा कार्यक्रम असा आहे. पण कुठं बी जाती आणि आता आमची बदली झाली, आता आम्ही नागपूरला चाललो. कशाला चालले, म्हणजे आमची बदली झाली. कोणाची झाली, त्याची झाली. आणि ही आमची कशी काय म्हणायला लागली, त्याचं कारण काय आहे. दोघांचं कसं आहे, ऐक्य. ते नातं एक आहे. दोन जरी दिसत असले तरी एक आहे, हे असं असतं महाराज. मला सांगा, एखाद्या त्या ठिकाणी जर एखाद्याची बायको वारली तर समजायला कोणी येत जातं, पण त्याच जागेवर कोणी चुलती वारली, मावशी वारली तर महिला म्हणतात ना, रडू नको रे, मी तो आहे मावशीसारखी, म्हणते का नाही. बहीण वारली तर काय म्हणेन, मला बहीण समज, आजपासून मी तो आहे बहिणीसारखी. आणि बायको वारली तर आहे का कोणाची हिंमत, नको रडू भाऊ, आजपासून मलाच बायको समज. असं होऊ शकतं का. त्याचं कारणच असं आहे. त्याचं कारणच ते त्या दोघांमध्ये काय आहे, ऐक्य आहे. त्या दोघांमध्ये दिसायला दोजेपणा आहे, असायला एकपणा आहे. तसं या ठिकाणी हा दृष्टांत दिलेला आहे की हे जसं त्या ठिकाणी ऐक्य असतं, रिगता वल्लभा पुढे नाही अंगीजीवी साकडे, ते कांतेची नि पाडले एक सरला जो. ती कांता जशी त्या पतीशी एकरूप असते, म्हणून त्या पतीच्या वेळेला, पतीची भेटण्याच्या वेळ जी आहे त्यावेळेला तिला कुठल्याही प्रकारचं लाज शंका धरण्याची गरज नाहीये. ती एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे आम्ही भगवंताशी एकरूप झालेलो आहे. हा दृष्टांत नाही कळाला, कोणाला वाटेल बुवा हे जाऊ दे,
हे नाही दुसरा एखादा आहे का? माऊलीकडे दृष्टांत तयारच आहेत. मिळोनी मिळतचे असे समुद्री गंगा जळ जैसे मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती. दुसरा दृष्टांत दिला, गंगा मैया आहे ती अशी जाऊन समुद्राला मिळते. ब्रह्मगिरीहून निघाली का खळखळ खळखळ करत पुढे जाते, समुद्राला मिळते. आणि समुद्राला मिळून मागून पुन्हा मिळतच असते. मिळोनी मिळतचे असे भेटली तरी त्या समुद्राला, कारण ती समुद्र रूप आहे. तिचं मूळ स्वरूप काय आहे? समुद्र आहे. समुद्राची त्या ठिकाणी वाफ झाली, ढग होतात, ढगातून पुन्हा पाणी पडतं, तीच गंगा आहे. समुद्रातूनच आले, समुद्राची ती एक रूप आहे, ती इकडे गंगेच्या रूपात आली आणि पुन्हा आता कोणाला मिळायला लागली? समुद्राला मिळू लागली. मग ती समुद्राला मिळतच असते, तिथं एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे हे भक्त भगवंताशी एकरूप झालेले असतात, भगवंताशी तन्मय झालेले असतात. मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. तसं हे भक्त परमात्मा होऊन परमात्म्याची भक्ती करतात. मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलाव तो सांगावा अशी ऐक. भगवंत परमात्मा होऊन परमात्म्याची भक्ती, कारण ते एकरूप झालेले आहेत ना भगवंताशी. म्हणजे आता वेगळेपणा राहिला नाही, ते सुद्धा परमात्मा झाले. तुका म्हणे सखे विठोबाच्या ते सारखे. तुकोबारा हे फक्त नाव आहे, पण ते परमात्माच आहे. तुकोबारा काय आहे? परमात्माच आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेव. हो, तुकोबारा आहे म्हणजे तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, तू परमात्माच आहे. ज्ञानोबारा सुद्धा काय आहे? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. नाही, त्याच्या अगोदर काय? लोपले ज्ञान जगी. हा ना, मग लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. पांडुरंगाचेच रूप आहे ते पांडुरंगच आहेत. आणि अजून योगायोग असा आहे की जन्माष्टमी जी कृष्णाष्टमी आहे त्याच दिवशी ज्ञानोबारायचा त्याच वेळेला जन्म झालेला आहे. ज्ञानोबारायचा सुद्धा जन्म कधी झाला? त्या अष्टमीच्या दिवशीच, त्याच वेळेला रात्री झालेला आहे. म्हणून आपेगावला त्या निमित्ताने कीर्तन करतात, तिथे ज्ञानोबारायचा जन्मोत्सव साजरा करतात. आपण कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करतो. आता अजून काय ऐक्य पाहिजे तुम्हाला? आणखी काय ऐक्य पाहिजे? दुजेपणा नाहीच आहे त्यांच्यामध्ये, म्हणून ते दुजेपणा नसतोच. आता आणखी तिसरा दृष्टांत. आता पहिला दिला पती पत्नीचा, दुसरा दिला गंगा मैयाचा, तिसरा दृष्टांत आहे सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकलेपण साजे प्रभेशी जेवे. सूर्याची प्रभा असते म्हणजे किरण, त्याला प्रभा म्हणतात. सूर्याची प्रभा ही सूर्योदय झालं की त्याच्याबरोबरच येते सूर्याची प्रभा. म्हणजे अगोदर सूर्योदयाची ती प्रभा सगळीकडे होते. त्याला आपण काय म्हणतो? फटफटलं. खेड्यापाड्यात म्हटलं फटफटलं रे, जनावराला चारा टाका. खेड्यापाड्यात असे पाठच म्हणते लोक. तांबडं फुटलं, किती चांगले गोड शब्द राहते, ते ऐकायला भेटत नाही. ऐकायचे असले तर खेड्यात जावं लागतं. खेड्यात काही काही गोष्टीला ऐकायला मिळतात, ते खळगुड बिळगुड. अरे बरोबर आहे, काय भारी काम आहे सांगा तू. अगोदर तर सकाळी उठावं लागलं, ते तांबडं फुटलेलं काय कळणार आहे? हो, आपल्याला तर सूर्य म्हणतो उठा, सूर्य येऊन सांगतो आपल्याला, म्हणतो उठा उठा आता मी आलेलो आहे. ते ज्याला झिंजुरक वगैरे म्हणतात असे काही शब्द आहेत. हो, हां झुंजू मुंजू असे बरेच मस्त आहे ते. मी लहानपणी कसं आहे, मी थोडंसं त्याचा आनंद घेतलेला आहे. मला बरेचसे शब्द येतात बरं. मी खेड्यात राहिलेलो आहे, मी लहान लहान वासरं पण चारलेले. मी नात एवढा होतो तेव्हा छोटे छोटे वासरं राहायचे, त्यांना चारायला घेऊन जायचो. त्यावेळेला मोठी वगैरे राहायच्या पाण्याचे, ते झुळझुळ पाणी वगैरे, त्या मोठीवर ते शेतकरी लोक मस्तपैकी ते बैलाला आवाज द्यायचे, ए रे बाळा हा ये है, असे ते आवाज यायचे. आणि मग ते मागचं ते काना ते असे ते आवाज चालायचे बघा, ते कान्याचे आवाज चालायचे. मग ते मोठीतलं पाणी भडभड. मग त्या थारोळ्यात बसायचो आम्ही, थारोळ्यात पाय सोडून बसायचो. किती का वेळ, आपल्याला वेळच होता ना त्यावेळेला, काही काम ना धंदा,
काहीच काम नव्हतं. वासराच्या जागेवर चरायचे, आपलं थारोळ्यात बसायचं आणि ते पाय वगैरे ते एक दगड राहायचं ते घासीत बसायचं. काही मळ नव्हता, काही नव्हता, तरी घासायचं. चांगले स्वच्छ पाय वगैरे रगडू घ्यायचे घेण्यान देण्याचे. तर ते एक आनंद वेगळाच असतो. नाही तर त्या मोठीच्या पाण्यामध्ये तिथंच बसून आंघोळ करायची. आणि ते मोठ चालवणारे काही बोलत नव्हते. ते शेतकरी जे होते ते फार चांगला स्वभावाचे. बैस किती का मोठा अंगावर घ्यायचं ते पाणी, त्याच्यावर झोपून जायचं. तिथं थारोळ्यामध्ये मोठा घ्यायच्या. पुढे आमच्या तिकडे एक खटकळी म्हणून होती तोंडरोळीला, तिथे पण आम्ही त्या पाणी तिथं खडखड पडायचं, धबधब्यावानी पडायचं. तर त्या धबधब्याच्या तोंडाला जाऊन झोपायचं. ते वरून एवढा मोठा धबधबा पडायचा, तिथं झोपून जायचं. पण त्याला काय वेळेचं बंधन काय, किती काय वेळ त्या धबधब्याखाली राहायचं. अशा प्रकारचा एक वेगळाच आनंद होता. असो, हे जे आपलं कशावर निघालं, हे झुंजुरकं वगैरे याच्यावर निघालं. सूर्याच्या बरोबर जशी प्रभा येते आणि सूर्य मावळताना त्याच्याबरोबर निघून जाते, ही जशी त्याच्याबरोबरच असते, तसे भक्त भगवंताशी एकरूप असतात. एवढे तद्रूप असतात. सूर्याची प्रभा जशी सूर्याला सोडत नाही, तसं भक्त हे जे आहे ना, अनन्य योगेनं याच्यावर, या श्लोकामध्ये काय, मैच्या अनन्य योगेनं भक्तिर व्यभिचारिणी, हे जे याच्यावर पण चाललं अनन्यपणा सांगितलेला आहे की हे भगवंताशी कसे अनन्य असतात. आणखी एक दृष्टांत माऊलीचा. पै पाणी याची भूमिके, पाणी तळपे कौतुके, ते लहरी म्हणती लौकिके एरविते पाणी. हे पाण्याच्या वरच्या बाजूला जसं मोठं पाणी असं आहे, समजा एखादं मोठं तळ म्हणा किंवा समुद्र म्हणा किंवा मोठी गंगा म्हणा, असं त्या खळखळ पाणी चाललेलं आहे. तर त्यामध्ये काय, त्या पाण्यावर अशा हे दिसतात, लाटा दिसतात. असं पाण्यावर लाटा येतात. ते इथे काय दृष्टांत दिलं आहे, पाण्याचे भूमिके पाणी तळपे कौतुके. ते पाणी असेच लाटा दिसतात, त्याला लोक लहरी म्हणतात. लहरी, हे लहरी शब्द जे काही सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, हे जसं लहरी आहेत, पण त्याला लहरी म्हणायचं, पण ते पाणीच आहे. आपण म्हणतो लाटा आहे पाण्याच्या लाटा आहे का पाणीच आहे? पाणीच आहे, फक्त त्याचं नाव काय पडलंय, लाटा. तसंच संत तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नामदेव महाराज, सावता महाराज, हे फक्त म्हणायचं, पण ते कोण आहेत? देव आहे. ते परमात्माच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्याला ओळखीसाठी म्हणायचं भगवान बाबा, भक्तराज महाराज, हे जे म्हणायचं फक्त यांना काय नाव आहे म्हणून आपल्याला माहिती आहे यांचं नाव आहे म्हणून म्हणायचं, पण ते वास्तविक पाहता ते काय आहेत? देवच आहे. याच्यासाठी एवढे दृष्टांत दिलेले. जो अनन्य यापरी मी जहालाई मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. अशा प्रकारे जो भगवंताशी अनन्य झालेला आहे आणि अनन्य होऊन पुन्हा भगवंताचं भजन करतोय. तुका म्हणे आता उरलो उपकारापूर्वा, अशी त्यांची एक स्थिती असते. सो अनन्य जाके अशी मटी नटरे हनुमंत, त्याचर रूप स्वामी भगवंत. सो अनन्य जाके अशी, मला वाटतं हे बहुतेक किष्किंधा कांडातलं आहे ना, राईट? किष्किंधा कांडातला विषय हा की सो अनन्य जाके अशी. तर जे त्या भगवंताशी अनन्य झालेले, मी फक्त म्हणायचं मी भक्त तू देव. भक्तीचा आनंद घेण्यासाठी फक्त त्या ठिकाणी दोन नाव आहेत, बाकी आहे एकच आहे, एक रूपता आहे. जो अनन्य यापरी मी जहालाई मातेवरी, तोच तो मूर्तधारी ज्ञान पैगा. नंतर तो भगवंत रूप होऊन सुद्धा भगवंताचं भजन करतो. तो खरोखर त्या ठिकाणी ज्ञान आहे. असं इथपर्यंत आपण बघितलेले. हा कोणत्या टोकाचा विषय बघितला आपण? मैच्या अनन्य योगेनं भक्तिर व्यभिचारिणी, इतकं आपण पाहिलं. आता आपण उद्या काय बघणार आहोत? विविक्त विविक्त देश सेवित्व मरतीर्जन संसदी. ह्या दोन गोष्टी आपण उद्या पाहणार. दोन म्हणजे एकच आहे, ते एकच आहे. फक्त त्या साधक संजीवनीमध्ये त्याच्यातून वेगवेगळे एक काढून त्याला 20 लक्षणं केले, पण तसे आपण 2-2 धरले हे सगळे आणि एकूण 18 केले. पुढे ते आपण उद्या पाहणार आहोत. आजचा वेळ आपला समाप्त झाला.
मुझे